नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित यशस्वी कथालेखक बना या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अनेक कार्यशाळा विश्व मराठी परिषदेतर्फे घेण्यात येतात. त्यातीलच एक यशस्वी कथालेखक बना या कार्यशाळेमध्ये आपण सर्वजण जॉईन झालात. तर या कार्यशाळेच्या काही सूचना आहेत त्या आपल्याला मी 2 मिनिटात सांगणार आहेत. आपल्याला WhatsAppद्वारे त्या कळवल्या गेल्या आहेत. तरी सुद्धा कार्यशाळा सुरू असताना कोणीही आपण आपला व्हिडिओ, ऑडिओ सुरू करायचा नाहीये. जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही, तोपर्यंत आपला ऑडिओ, व्हिडिओ आपण सुरू करायचा नाही. त्याच्यानंतर कार्यशाळेमध्ये सहभागी आपल्याजवळ काही महत्त्वाचे मुद्दे लिहून घेण्याकरिता नोटपॅड असला पाहिजे. प्रत्येक मार्गदर्शनानंतर म्हणजे प्रत्येक सत्रानंतर आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी संधी दिली जाणार आहे. ती आपल्या कार्यशाळेच्या वेळेनुसार आपल्याला दिली जाणार आहे आणि थेट आपण प्रश्न विचारून मार्गदर्शकांकडून आपल्याला जास्त मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आपला प्रश्न व्यवस्थित आणि थेट विचारून आपण आपल्या प्रश्नाचं समाधान करून घेऊ शकणार आहात. प्रत्येक कार्यशाळेनंतर प्रत्येक कार्यशाळेचं रेकॉर्डिंग आपल्याला हे मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ते सकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचवलं जाणार आहे. कार्यशाळा ही ऑनलाईन असल्याने काही सूचना ज्या आहेत, जे ऑडिओ, व्हिडिओ किंवा आपण चुकून इकडे-तिकडे क्लिक करतो, तर ते होता कामा नये. म्हणजे कार्यशाळेमध्ये आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. आजच्या या यशस्वी कथालेखक बना या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता सुप्रसिद्ध कथालेखिका निलिमा बोरवणकर मॅम या ठिकाणी आज उपस्थित आहेत. विश्व मराठी परिषद आणि सर्व सहभागींच्या वतीने मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या मार्गदर्शकांचा आपण थोडासा परिचय जाणून घेऊया. मॅडमचे शिक्षण हे होम सायन्समध्ये BSc मध्ये होम सायन्समध्ये झालेलं असून मॅडमना रशियन भाषेची पदविका ही प्राप्त आहे. व्यवसायाबद्दल जर बघितलं तर श्री किर्लोस्कर आणि मिळून साऱ्या जणी या मासिकात संपादकीय कामाचा हा प्रदीर्घ आणि मोठा अनुभव मॅडमना आहे. लेखन क्षेत्रात अनेक त्यांनी कार्य केलंय. त्याच्यामध्ये अनेक मासिक, साप्ताहिक, वार्षिकात जवळपास 75 हून अधिक कथा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर 250हून अधिक मुलाखती सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अनेक कव्हर स्टोरीज, सदर लेखन, त्याच्यानंतर आकाशवाणी, बालचित्रवाणी यामध्ये लेखन आणि सादरीकरणाचा मोठा अनुभव मॅडमना आहे. GN जोशी यांच्यावरील डॉक्युमेंटरीचे लेखन सुद्धा आणि जाहिरातीचे कॉपी लेखन सुद्धा मॅडमचे खूप प्रसिद्ध आहेत. अनेक पुस्तकही मॅडमची प्रसिद्ध झालेत. त्याच्यामध्ये स्वतःविषयी उन्मेष नावाचे प्रकाशन मधून त्यांचं हे पुस्तक प्रसिद्ध झाले. विविध क्षेत्रातील 22 मान्यवरांच्या मुलाखती मॅमनी आजपर्यंत घेतल्या आहेत. पंचतारांकित दुनियेत उन्मेष प्रकाशन हे पंचतारीख पटेलच्या अंतरंगाचं चित्रण दर्शन घडवणार एक बुक प्रसिद्ध आहे. कथा संग्रहामध्ये रंगभान हे कथा संग्रह त्यांचं प्रसिद्ध आहे. ते मॅजेस्टिक प्रकाशन यांनी प्रकाशित केलंय. त्याच्यानंतर कार्डिओग्राम ही एक कादंबरी उत्तम यामध्ये मॅमनी लिखाण केलं आहे. ही अशी कार्डिओग्राम ही कादंबरी मॅडमची प्रसिद्ध आहे. भवताल नावाचा कथासंग्रह, निजखून नावाची कादंबरी, त्याच्यानंतर झळाळ नावाचा कथासंग्रह, गाज ही मालवणच्या मच्छीमार समाजावरील कादंबरी मॅडमची खूप प्रसिद्ध आहे. 4 कथांचे इंग्रजीमध्ये आणि 7 कथांचे हे अनुवाद हिंदीमध्ये त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या मातीचे गायक ह्या कथेचा
कन्नड भाषेत अनुवाद आणि कन्नड भाषा अकादमीच्या पुस्तकात त्यांचा हा समावेश झाला आहे. एवढंच नाही तर मॅडम अनेक पारितोषिक त्यांच्या साहित्य क्षेत्रात त्या कामगिरीबद्दल मिळाली आहेत. त्याच्यामध्ये दिल्ली येथील कथा संस्थेचे पारितोषिक सन 2004 साली त्यांना प्राप्त झाले. रंगभान या कथा संग्रहाला राज्य शासनाचा ग ल ठोकळ हा पुरस्कार 2008 साली त्यांना प्राप्त झाला आहे. तदनंतर पुणे मराठी ग्रंथालय यांचा साहित्य सम्राट नची केळकर पुरस्कार 2013 साली त्यांना प्राप्त झालाय. त्यानंतर भवताल कथा संग्रह पुणे नगर वाचन मंदिराचा श्रीज जोशी पुरस्कार, झळाळ या कथा संग्रहाला मसापचा ची बा मोकाशी पुरस्कार, असे कथा संग्रहांना अनेक मोठमोठे पुरस्कार मॅडमना मिळाले आहेत. त्याच्यानंतर मॅडमचे अनेक कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये निवेदन आणि सूत्रसंचालनही खूप प्रसिद्ध आहे. झी मराठी, ETV साठी त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. आठवणीतल्या मुलाखती हा कार्यक्रम अनेक शहरात त्यांचा सादर केला जातो. त्यानंतर बेळगाव, इंदोर, वास्को म्हणजे गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपदही भूषवलं आहे. विविध व्यासपीठावर तसेच राज्यस्तरीय लेखिका संमेलन पुणे मुंबई येथे मॅजेस्टिक गप्पा कार्यक्रमात तसंच इतर महत्वाच्या व्यासपीठावर राजेंद्र खान, अरुणा ढेरे, अच्युत गोडबोले, गौतम राज्याध्यक्ष, विक्रम गायकवाड इत्यादी मान्यवरांच्या प्रकट मुलाखती त्यांनी घेतल्या. तसंच आपल्या विश्व मराठी परिषद या कथा कार्यशाळेमध्ये जवळपास 900हून अधिक सहभागींना कथा लेखन याबद्दल मार्गदर्शन मॅमने आजपर्यंत केले आणि करत आहेत. तसेच आजच्या या कथा लेखक बना या कार्यशाळेमध्ये मी पुन्हा एकदा मॅमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता आपण आपल्या कार्यशाळेला सुरुवात करूया. मॅमना विनंती करतो की आपण आपल्या कार्यशाळेला सुरुवात करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. हो येतो आवाज येतो. नाही, माझं काहीतरी वेगळंच स्क्रीन वरती दिसतंय मला. इतक्या वेळ नव्हतं दिसत, आता काय झालं कोणाच ठाऊक. स्क्रीनवर मी दिसत नाहीये, मला हे वेगळंच काहीतरी दिसतंय. एक मिनिट. एकच मिनिट. आता दिसतंय का? नाही ना, माझ्या इथे काहीतरी झालं बहुतेक. विजय स्क्रीनवर काय दिसतंय मॅम आपल्याला? एक मिनिट ये विजय, एक मिनिट ये. तुम्ही दिसताय व्यवस्थित आम्हाला, फक्त मलाच काहीतरी इथे वेगळं दिसतंय. एक मिनिट फक्त. काय दिसायला लागलं? इतका वेळ मला मी माझी दिसत होते समोर. व्ह्यू बदलला असेल त्यांचा. स्पीकर व्ह्यू करा. ठीक आहे. नमस्कार. सुरुवात करूयात आपण. सर्वात प्रथम मला नेहमीच कौतुक वाटतं की गेले 3-1 वर्ष या कार्यशाळा चालू आहेत आणि सारख्या होत आहेत. मला वाटतं ही 14वी कार्यशाळा आहे आणि दरवेळेला 100 लोक सहभागी होतात. म्हणजे एवढ्या लोकांना कथा शिकावीशी वाटते. म्हणजे लोक म्हणतात की हल्ली वाचन कमी होतंय, तर वाचन जाऊच दे, पण लेखन सुद्धा इतक्या जणांना करावं वाटतं. याबद्दल मला नेहमीच खूप कौतुक वाटतं.
उपस्थित सर्व सहभागींचं म्हणून मी सुरुवातीलाच कौतुक करते. असे उपक्रम राबवणाऱ्या विश्व मराठी परिषदेचं सुद्धा कौतुक करते, कारण की त्यांनी त्या कार्यशाळा सुरू केल्या आणि म्हणून लोकांना पण त्यामध्ये भाग घ्यावासा वाटतो. तर सगळा जमाना सध्या वेगळा आहे, बदलला आहे. सगळं पैशासाठी आपण करतो. म्हणजे शिक्षण सुद्धा ज्यातून चांगली नोकरी मिळेल आणि ज्यातून पैसे कमवता येतील ते शिकण्याकडे लोकांचा कल असतो आणि असं सगळं असताना दिवसभराची नोकरी, शिक्षण जे काही आहे ते संपल्यानंतर रात्री 8 वाजता परत नव्याने काहीतरी शिकावंसं वाटतंय. सर्व वयोगटातले लोक यात सहभागी होतात. म्हणून खरोखर मनापासून तुमचं स्वागत करते, तुमचं कौतुक करते. आणि आपण आता अ, जसं म्हटलं, की लेखन करावंसं वाटणं म्हणजे काय नेमकं? तर ही एक सर्जनाची उर्मी आहे. आता आपल्याला आपण जगत असताना ज्या काही भल्या, वाईट, आनंदी, दुःखी, अस्वस्थ, उदास, गंभीर, सुखद अशा वेगवेगळ्या क्षणांना सामोरं जात असतो, तेव्हा त्या क्षणांमुळे जे काही भावभावनांचे तरंग आपल्या मनामध्ये उमटत असतात, तर त्याबद्दल आपल्याला काहीतरी व्यक्त करायचं असतं. प्रत्येकाचं माध्यम वेगळं असतं. कोणी अ, आपण म्हणतो तसं कोणी चित्र काढतं, कोणी अ, संगीतातून व्यक्त होतं, कोणी वाद्य वाजवतं, कोणी शिल्प करतं आणि कोणी शब्दांचं माध्यम वापरतं किंवा शब्द माध्यम हे अ, उर्मीसाठी वापरलं जातं. म्हणजे शब्द माध्यम म्हणजे लेखनच करायला पाहिजे असं नाही. आपण बोलतो, बायका गॉसिप करतो असं म्हणतात. आपण सध्या एकदम अ, लोकशाहीचा उत्सव, निवडणुका चालू आहेत, त्याबद्दल बोलतो. आपण कधीही एका अ, टक्क्याने सुद्धा राजकारणात भाग घेतलेला नसतो. पण ह्यानी असं बोलायला नको, त्यांनी तसं वागायला नको. हे आपण इतकं हिरिरीने मत मांडतो, कारण हे आपल्याला व्यक्त करणं असतं. म्हणजे आपल्याला व्यक्त करावंसं वाटतं म्हणून आपण ह्या कलांचा अ, आधार घेतो. ह्या कला हे आपलं माध्यम असतं व्यक्त करण्याचं. आता लोक म्हणतात, की असं कथालेखन काय शिकून येतं का? तर ही जी सगळी माध्यमं आहेत म्हणजे शिल्प आहे, चित्र आहे, संगीत आहे, हे न शिकता येतं का? माझ्या गळ्यात भले खूप सुंदर सूर आहे. अगदी लता मंगेशकरांच्या सुद्धा गळ्यामध्ये गंधार घेऊन त्या जन्माला आल्या असं म्हणतात. तरीही त्यांनी त्यांच्याच वडिलांकडनं मास्टर दीनानाथांकडनं धडे गिरवलेच ना. म्हणजे असं कितीही जरी तुम्हाला उपजत असलं, तरीही चित्र काढणं जरी तुम्हाला अगदी उत्तम चित्र जरी तुम्हाला काढता येत असलं, तरी चित्रकार होण्यासाठी नुसतं हातातली कला उपयोगाची नसते. तर ते शास्त्रशुद्ध शिकणं महत्वाचं असतं. अ, भूपरागामध्ये सारेगम धसा आणि सा ध प ग रे सा ध सा हे सूर आहेत किंवा यमनमध्ये सगळे सातही सूर आहेत. हे जर तुम्ही शिकला नाहीत वर्गात जाऊन, तर तुम्हाला कसं कळेल? आणि मग एखादं गाणं म्हणजे एखादी बंदिश असेल, एखादं चित्रपटातलं गाणं असेल किंवा तुमची स्वतंत्र तुम्हाला तुमची अभिव्यक्ती असेल, तर ती त्या सुरामध्ये बसवून तुम्ही निर्मिती कशी करू शकता? म्हणजे जे काही तुम्हाला उर्मी आहे, उर्मीतून येतं, तुमच्यामध्ये उपजत आहे, त्याचं तुम्हाला शास्त्रशुद्ध शिक्षण, त्याचा रियाज, सराव करावाच लागतो आणि म्हणून शब्दांचं सुद्धा जर आपल्याला कुठून शिकण्याची संधी मिळाली, तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. कारण त्यातून तुम्हाला तंत्र कळतं. वाचनातून कळतं. एकलव्याप्रमाणे आपण इतरांच्या लेखनातून सुद्धा ज्ञान मिळवू शकतो. पण आपण शाळेत जातो, पदवी घेतो. मग हे जर सगळं शिकायला आपल्याला तयारी असते, तर लेखन शिकून आपल्याला कथा का नाही लिहिता येणार? तर आपल्याला जरूर लिहिता येईल. कारण प्रत्येकाचं एक माध्यमाचं तंत्र असतं, घाट असतो, फॉर्म असतो. तो आपल्याला शिकावा लागतो. म्हणजे बघा आता अ, साहित्याचे प्रकार म्हणजे मला वाचनासाठी मी काहीही वर्तमानपत्रापासून हातात येईल ते वाचू शकते. पण मी काय वाचतीये हे मला कळायला पाहिजे आणि त्यासाठी साहित्याचे प्रकार कुठले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आता
आजचाच अगदी उदाहरण देते. मागच्या वेळेचा आपली ही कथा कार्यशाळा मागच्याच महिन्यामध्ये एप्रिलच्या अशीच शेवटाकडे झाली होती 4 दिवस. त्यातल्या अनेकांनी म्हणजे बहुतेक सर्व कथा कार्यशाळा संपल्या, की माझ्याकडे भरपूर कथा या येत असतात. लोकं लिहून पाठवत असतात आणि "ताई मला ही कशी झालीये सांगा." त्यावर आज मी परत पहिल्याच दिवशी सांगते, की पूर्ण कथा कार्यशाळा पूर्ण झाली 4 दिवसाची. त्यानंतर तुम्ही जे आधी लिहिलेलं असेल ते तपासून बघा मी जे बोलले त्यानुसार. ते जर तुम्हाला वाटलं की ही कथा आहे, तरच मला पाठवा. नाही तर नवीन लिहून पाठवा. मला वाचायला आवडेल नव्हे ते माझं कर्तव्य आहे, की मी ज्यांना काही मार्गदर्शन केलं त्यांना ते कितपत समजलंय, हे मला समजून घ्यायला आवडतं. तर मला मागच्या कार्यशाळेतल्या एका बाईंनी अगदी आजच कथा पाठवली आणि ती कथा अशी होती, की उकिरड्यावरती त्या बाई काहीतरी गेल्या होत्या आणि उकिरड्यावरती त्यांना एक लहान मुलगी सापडली. ती एका तिथल्या ताटलीतनं खात होती. दिसली म्हणजे सापडली नाही आणि त्याच्याच ताटलीमध्ये एक कुत्रा पण तोंड घालत होता. त्यांना कसं तरी झालं, अरे कुणाचं असं लहान मुल इथे सोडलं. मग त्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन घरी घेऊन आल्या आणि वॉचमनला सांगितलं, की त्याचं कुणाचं हे मूल असेल, तर मी माझ्या घरी नेलंय असं त्यांना सांग. तिची आई आली तर मी ते बाळ त्यांना परत देईन. इथे हे संपलं होतं आणि मला म्हणाल्या, "ही कथा कशी आहे?" तर मी म्हटलं, "हे तुम्ही आज लिहिलंय, की आधी लिहिलंय?" तर म्हणे, "नाही आधीच लिहिलं होतं, तुम्हाला पाठवायला उशीर झाला." मग म्हटलं, "आता हे जे तुम्ही लिहिलंय, हा एक अनुभव आहे. आता मी हेच नेहमी सगळ्यांना सांगते, की आपल्याला कथा लिहायची आहे, त्याच्या आधी साहित्याचे किमान प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे मला काय लिहायचं नाही आहे, हे आपल्याला कळतं. आणि म्हणून आजचा दिवस म्हणजे 4ही दिवस लक्षच द्या. पण आजचा दिवस सुरुवातीचा भाग अतिशय महत्वाचा आहे. तो लक्ष ठेवून ऐका, की साहित्याचे प्रकार कुठले? तर अनुभव लेखन. म्हणजे मी आत्ता जसं म्हटलं, की हा अनुभव आहे. त्या बाईंना तिथे ते दिसलं मूल, त्यांनी त्याला घरी आणलं आणि ते नंतर तिची आई आली, तिला ते देऊन टाकलं. हा इतका साधा एक अनुभव त्या बाईंनी तशाच शब्दामध्ये लिहिलेला आहे. 300, 400, 250 शब्द असतील त्याच्यात. त्यानंतर अजून एकांनी असाच मला एक अनुभव लिहिला होता. ह्याचा विषय पण चांगला होता. पण तो लेखन असंच होतं, की त्या बाई केरळमध्ये कुठल्यातरी ऑफिसच्या ट्रेनिंगसाठी गेल्या होत्या आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये फेरफटका मारताना जिथे राहायची सोय केली होती, त्या हॉटेलमध्ये फेरफटका मारताना तिथल्या स्विमिंग पूलवर गेल्या आणि तिथे ह्यांना न कळणाऱ्या मल्याळम भाषेमध्ये एक ट्रेनर एका लहान मुलीचं स्विमिंगचं कोचिंग करत होता आणि ती मुलगी कंटाळली होती. ती रडत होती, "मला घरी जायचंय, मला भूक लागली तिची आई काय ऐकत नव्हती आणि तो कोच तिला मारतो सुद्धा आणि ह्या बाईला हे बघवत नाही. पण ही काही बोलू शकत नाही कारण की भाषा येत नाही. हा सुद्धा एक अनुभव आहे. तर अ, अतिशय चांगला आहे हा अनुभव. पण ही कथा नाहीये. म्हणून म्हणते, की आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की काय-काय साहित्याचे प्रकार आहेत. हा अनुभव आहे. तो स्वतः घेतलेला असेल, कुणीतरी अन्य माणसाने घेतलेला असेल. तुम्ही अनुभूतीने एखादा अनुभव घेणं आणि तो तसाच्या तसा शब्दामध्ये, अतिशय थोडक्या शब्दामध्ये, बाकी कुठलाही कथेचा किंवा कुठल्याही फॉर्म, घाट याचा विचार न करता तो तसाच्या तसा, जसा तुम्हाला अनुभव आलाय तसाच्या तसा जर तुम्ही लिहिला, तर ते सरळ-सरळ अनुभव लेखन असतं. मग याच्यामध्ये एखादा प्रवास वर्णनातला, प्रवासातला अनुभव असेल, एखाद्या मैत्रीमधलं एखादं तुम्हाला सापडलेलं एखादा छानसा अनुभव असेल, एखाद्या दवाखान्यातला अनुभव असेल, तर हे सगळे अनुभव असतात. आणि ह्याला कुठलाही फॉर्म, घाट असायचं कारण नसतं. जसा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, आईला, वडिलांना येतो, तो तसाच्या तसा मांडला की झालं. तो थोडक्यात पाहिजे. त्याला शब्द मर्यादा एक 200, 300, 400 शब्दाची असते. त्याहून मोठा अनुभव नसावा. त्यानंतर असतं अनुभव लेखन जसं झालं तसं स्फुटलेखन. स्फुटलेखन म्हणजे काय? तर बातमीसारखं असतं, की अमुक-तमुक मतदान केंद्रामध्ये पैसे वाटप करताना सापडलं आणि समोरच्याने ऑब्जेक्शन घेतलं समोरच्या पार्टीनी, ही झाली बातमी. पण हे
तात्कालिक असतं त्याचं महत्व. अजून एक 10 दिवसांनी, 15 दिवसांनी जर तुम्ही हे लिहिलं, तर त्यातलं तात्कालिक पण जे असतं, ताजेपण जे असतं, ते गेलेलं असतं. ते शिळं होतं आणि शिळी गोष्ट ही स्फुटलेखन नसते. ताजी-ताजी त्या काय 2-4 आठवड्यामध्ये झालेली गोष्ट जेव्हा तुम्ही सांगता आणि थोडक्यात अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला काय मांडायचंय ते थेट सुरुवात करून म्हणजे सूर्योदय सकाळी 6 वाजता झाला आणि मग त्यानंतर आकाशामध्ये केशरी रंग आला. हे सगळं स्फुट लेखनामध्ये लिहायचं नसतं. मग ते स्फुट लेखन होत नाही. ते जेमतेम 100-125 शब्दामध्ये असतं. अ, नमनाला घडीभर तेल ज्याला म्हणतात, तो प्रकार स्फुट लेखनामध्ये चालत नाही. आता ललित लेख. ललित म्हणजे कसं? तर आत्ता मी जसं म्हटलं, की सूर्योदयाची वेळ, आकाशाचा लालिमा किंवा काय अजूनही शुक्र आकाशामध्ये होता किंवा जे काही तुम्हाला पावसाची रिपरिप होती किंवा जे तुम्हाला म्हणायचं असेल, ते ललित अशा भाषेमध्ये ललित म्हणजे लालित्यपूर्ण अशा भाषेमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा रोखठोक भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता. त्याला विषयाचं काही बंधन नसतं. म्हणजे कुठलाही विषय असू दे. पावसाची झुळूक असू दे, नाहीतर पावसामुळे झालेला चिखल असू दे, नाहीतर रेनकोटच्या वाढलेल्या किमती असू देत, नाहीतर रेनकोट फाटल्यामुळे तुमचं ओलं होणं असू दे. काय वाटेल तो विषय ललित लेखनाला अजिबात वर्जन असतो. एखादी मनातली एखादी भावना असते, आठवण असते, विचार असतो, माहिती असते, काव्यमय असतं, बोधप्रद असतं, तरल असतं, अलंकारिक असतं. जे तुम्हाला हवं ते, हवा तो विषय, हवी ती शैली, हवी तितकी शब्दमर्यादा, असं जे लेखन असतं, त्याला म्हणतात ललित लेखन. आता ललित लेखन म्हटलं की 2 नावं आठवतात. एक म्हणजे दुर्गाबाई भागवत, त्यांचं ऋतुचक्र. त्यांनी ऋतूंबद्दल इतकं सुंदर लिहिलंय. मी तुम्हाला आता परवा आता वैशाख चालू आहे आणि गुरुवारीच आपली बुद्ध पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने त्याच्या 3 ओळी वाचून दाखवते. वैशाखाचा महिना वास्तविक चैत्रातच गुंतलेला. किती सुरेख सुरुवात आहे बघा. वैशाखाचा महिना वास्तविक चैत्रातच गुंफलेला. बाह्य सौंदर्याचा वरवरचा सारा साज लगेच दिसतो, तरी पण उन्हे जास्त तापतात. दिवस मोठाले होतात. मध्यरात्रीच्या प्रहरी वाऱ्याचा निश्वास रोखून सृष्टी अगदी स्तब्ध उभी असते. नक्षत्रांचे तेजही मंदावलेले असते. वैशाखी पौर्णिमेच्या घनदाट चांदण्यात आणि त्या चंद्रबिंबात सर्व संवेदना तरल करण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. किती सुंदर वर्णन आहे बघा वैशाख महिन्याचं. अशा सगळ्या ऋतूंचं वर्णन असलेलं ऋतुचक्र हे उत्तम ललित बंधाचं एक उदाहरण आहे. त्यामुळे जरूर वाचा म्हणजे आपल्याला किमान साहित्य प्रकार की मला कथा लिहावीशी वाटते असं तुम्हाला आत्ता वाटत असेल. पण कथा लिहिता-लिहिता आपल्याला ललित पण सुचू शकतं किंवा काहींना कथेचं कार्यशाळा केल्यानंतर जाणवतं की नाही ना, माझा कल हा ही कथा मला नाही हं आवडत आहे लिहायला, मला ललित आवडेल. असं ज्यांना वाटतं त्यांनी जरूर वाचा. अ, ऋतुचक्र किंवा विजय तेंडुलकर यांची भाषा कशी अगदी रोखठोक. तरीही त्यांचं सुद्धा लेखन ललित असं म्हणजे ते नाट्य त्यांनी नाटकं लिहिली, त्यांनी चित्रपट लिहिले, त्यांनी एकांकिका लिहिल्या, असंख्य एकांकिका लिहिल्या आणि नाट्य लेखक, नाटककार म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. पद्मभूषण मिळालेले विजय तेंडुलकर यांच्याशी माझा खूप स्नेह होता आणि त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये अनेकदा विजय तेंडुलकरांचा उल्लेख येतो. पण हे जे मी आता तुम्हाला वाचून दाखवते, तेंडुलकरांचे ललित लेखन रामप्रहर नावाच्या पुस्तकात. आता ही रोखठोक भाषा कशी आहे, तरीही ते ललित कसं आहे ते सांगते, की माणसांनी म्हणजे 5 डिसेंबर 1992 ला लिहिलेलं 32 वर्षापूर्वीचं आजही बघा किती अप्रोप्रिएट वाटतं. माणसांनी माणसांसाठी तयार केलेली, माणसांनीच चालवलेली आणि माणसांना पदोपदी रडवणारी यंत्रणा कुठली?
फार विचार करू नका. या यंत्रणेला लोकशाही असे म्हणतात. हा शब्दही तसा गोड आहे. नोकरांची शाही. ज्यांना आपण आपल्या कराच्या पैशाने नोकरीला ठेवतो, त्यांची आपल्यावरची टर्रेबाजी किंवा अनुभवाच्या बळावर त्यात आणखी भर घालायची असल्यास बेदरकारी, हुशारी, चलाकी आणि खागुगीत. किती सुंदर लिहिलंय बघा. तर चपकल बसतं आज सुद्धा. 32 वर्षापूर्वीचं लेखन आणि म्हणून काळाच्या पुढचं बघणारे विजय तेंडुलकर त्यांचं हे लेखन ह्यालाही ललित म्हणतात आणि त्यांचं दुर्गाबाईंचं अतिशय तरल अशा भाषेमध्ये लिहिलेलं सुद्धा ललित आहे. तर ह्या घाटाला महत्व आहे, की तुम्हाला पाहिजे तो विषय, पाहिजे ते शब्द, पाहिजे ती शब्द म्हणजे मर्यादा नाहीच. हवं तितकं लिहा. मनात आत्ता आठवण आली, आत्ता आठवण लिहा. त्याच्याशी लगडलेल्या शब्दांच्या म्हणजे आता चैत्र किंवा वैशाख, वैशाखाशी लगडलेल्या असंख्य गोष्टी तुम्ही वैशाख या लेखामध्ये लिहू शकता. ही या ललित बंधाची गंमत आहे. किंवा मग बाकीचं आता तर आपल्याला माहिती आहे मुलाखती असतात, प्रवास वर्णन असतं, पुस्तक परिचय असतं, शब्दांकनं असतात. म्हणजे एखाद्याला जेव्हा अ, स्वतःला काही सांगायचं असतं, पण तो स्वतः लिहू शकत नाही, तेव्हा तो दुसऱ्याला सांगतो आणि मग ते लिहून काढलं जातं. मी स्वतःही अनेक पुस्तकांची शब्दांकनं केलेली आहेत. चरित्र या प्रामुख्याने अशी लिहिली जातात, की त्यांच्याकडे ऐवज पुष्कळ असतो सांगण्यासारखा, पण लेखनाची शैली नसते किंवा त्यांना वेळ नसतो किंवा त्यांना जमत नाही. तर ते असं एखाद्याला अ, नेमतात, की बाबा मला अ, लिहून हवंय, तर मग मी स्वतः अशी 4 ते 5 पुस्तकं शब्दांकित केलेली आहेत आणि एक मजा असते कारण आपल्याला त्याचं आयुष्य अतिशय जवळून बघायला मिळतं. तर शब्दांकन किंवा पुस्तकाचं रसग्रहण किंवा चित्रपटाचं रसग्रहण, तर हे झाले साहित्य आणि कथा, कादंबरी, दीर्घकथा, लघु कादंबरी हे सगळे एकंदरीत झाले साहित्याचे प्रकार. हे सुरुवातीला अतिशय महत्वाचे आहेत. कारण तुम्ही कथा म्हणून अनुभव तर लिहीत नाही ना. तुम्ही कथा म्हणून ललित लिहीत नाही ना. हे लक्षात घेण्यासाठी आधी आपल्याला हे प्रकार माहिती पाहिजेत आणि मग आपल्याला काय-काय करायचं नाहीये, हे जेव्हा आपल्याला स्पष्ट होतं म्हणजे एखाद्या मूर्तिकाराला दगडातून मूर्ती बनवायची असते, तेव्हा तो फक्त काय करतो, तर देव किंवा त्याच्या मनातलं इच्छित जे काही असतं, ते तिथे असतंच. तो बाकीच्या गोष्टी उडवत जातो आणि मग ती मूर्ती, शिल्प तयार होतं. तसं आपल्या मनात नेमकं काय आहे, ते ठेवायचं आणि बाकीचं काढून टाकण्यासाठी आपल्याला त्याचं ज्ञान असणं, माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून हा सुरुवातीचा भाग सगळ्यांनी अगदी नक्की लक्षात ठेवायचा. कारण इथेच गोची होते, इथेच गडबड होते. मला म्हणजे कार्यशाळेमध्येच असं नाही, पण अनेक कथा स्पर्धांना मी आत्तापर्यंत गेल्या 10-15 वर्षामध्ये असंख्य कथा स्पर्धांचं परीक्षण केलंय. अक्षरशः हजारो कथा वाचलेल्या आहेत. विश्व मराठी परिषदेनेच करोना काळामध्ये करोना हाच विषय देऊन सर्व विश्व परिषद म्हणतो तशी सर्व देशांमधून कथा आल्या होत्या. शेवटी आम्ही विदेशी विभाग आणि भारतीय विभाग असा वेगळा केला आणि कथा निवडल्या. एवढ्या प्रचंड संख्येने अक्षरशः हजारो कथा त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. आणि कुठल्या-कुठल्या नेदरलँड्स पासून, ऑस्ट्रेलिया पासून सर्व मराठी बांधव जिथे-जिथे आहेत तिथून कथा आलेल्या होत्या. त्यामुळे मी असंख्य कथा स्पर्धेतल्या कथा वाचलेल्या आहेत आणि बहुतेक वेळेला लोकांना कथा हे माध्यमच कळलेलं नाहीये, हे लक्षात येतं. म्हणजे त्यांना जे सांगायचंय तो विषय चांगला असतो. त्यांच्याकडे चांगली भाषा असते, पण घाटच माहीत नसतो. ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी सांगते, की पैठणीची स्पर्धा आहे आणि पैठणी न नेसता एखादी गडवाल नेसून गेली, तर तिला मार्क मिळतील का? गडवाल साडी सुंदर आहे, पण पैठणी नाहीये ना, ती स्पर्धा पैठणीची आहे. तर जशी पैठणीची एक वेगळी वीण आहे, तशी कथेची पण एक वेगळी वीण असते आणि
ती वीण आपल्याला जमली पाहिजे आणि त्यासाठी ही कथा कार्यशाळा अतिशय महत्वाची. आता तुम्ही असं आपण धरूया, की तुम्हाला तुम्ही निश्चित केलंय मनातल्या मनात, की आपल्याला कथा लिहायची. आता पुढे काय? तर अ, कथा म्हणजे काय? ते म्हणजे ते कळून घेण्याच्या आधी म्हणजे मी व्याख्या तुम्हाला सांगते. कथा म्हणजे कथा म्हणजे पण त्या व्याख्येला तुम्हालाही माहिती आहे, आपण आता पदवी घेताना इतक्या व्याख्या पाठ केल्या आहेत. त्या व्याख्यांचा काहीच उपयोग नसतो. थ्री इडियट्समध्ये जसं मशीनची व्याख्या ब्ला, 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 5 ओळींची मोठीच्या मोठी आहे. पण त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, की जे काम सोपं करतं ते म्हणजे मशीन. तर तसं आहे, की कथेची व्याख्या मी तुम्हाला सांगते, की व्यक्तीच्या मनस्थितीचे, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या प्रसंगाचे, वेचक जीवनानुभवाचे नेमक्या काटेकोर शब्दात केलेले चित्रण म्हणजे कथा. कथा हा 2 बिंदूंमधला प्रवास असतो. व्याख्या किचकट आहे. ती लक्षात ठेवायची गरज अजिबात नाही. पण माहिती पाहिजे आपल्याला म्हणून मी सांगेन. तर हे म्हणजे कथा. आता आपल्याला जेव्हा अ, कथा लिहायची आहे म्हणतो आपण, तर आपल्याकडे साहित्यामध्ये म्हणजे मी जसं इतक्या सगळ्या तुम्हाला सांगितल्या, की अनुभव लेखन आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. तसं आपल्या साहित्यामध्ये सुद्धा पुष्कळ अ, कथनाचे प्रकार आहेत ना. म्हणजे इसापनीती आहे, पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत, हितोपदेश आहे, परीकथा आहेत, बोधकथा आहेत, आख्यान आहे, प्राणीकथा आहेत, दृष्टांत आहे, रामायण आहे, महाभारत आहे, हे सगळं आहेच आपल्या साहित्यात. तरी सुद्धा हे सगळं वेगळं आणि कथा वेगळी. आता काय आहे, की दिवाळी वगैरे झाली ना, की हमखास मला एक कोणीतरी भेटतं आणि सांगतं, "त्या अमुक-तमुक दीपावलीमधली तुमची गोष्ट वाचली बरं का." आता मला असा नेहमी प्रश्न पडतो, की आपण म्हणतो, की आपल्याला चित्र साक्षरता नसते. म्हणजे चित्र कसं काढावं हे तर माहितीच नसतं, पण कसं बघावं सुद्धा माहिती नसतं. आपल्याला संगीतातले राग माहिती नसतात. आपल्याला गझलमधले नियम माहिती नसतात किंवा गझल कुठली आहे हे सुद्धा माहीत नसतं. आपण एखादं अ, मदन मोहनचं एखादं गाणं, आता मदन मोहन गझलकार म्हणजे गझलांना ते संगीत द्यायचे म्हणून आपण मदन मोहनच्या सारख्या चालीतलं एखादं गाणं ऐकलं, की ही गझल म्हणतो. प्रत्यक्षात ती गझल नसते. हे आपल्याला माहिती नसतं कारण आपण ते शिकलेलो नसतो. आणि ठीक आहे, आपण शिकलेलो नसतो, तर आपल्याला ते माहीत नसणं स्वाभाविक आहे. पण आपण म्हणजे बोलायला तर आपण वाचायला तर 4थ्या-5व्या वर्षी शिकतो. आपल्याला शब्दांची ओळख खूप लवकर होते. ऐकण्याच्या माध्यमातून तर अगदीच जन्मल्यापासून होते. पण वाचण्याची सुद्धा ओळख, अक्षर ओळख आपल्याला खूप लवकर होते वयस्कर. आणि मग जेव्हा आपण वाचत असतो, आता दिवाळी अंकाचं मी मगाशी उदाहरण दिलं होतं. दिवाळी अंकामध्ये आपण जेव्हा अनुक्रमणिकेचं पान उघडतो, तेव्हा बघा मुलाखत, परिसंवाद, ललित, कविता, चित्र आणि कथा असं लिहिलेलं असतं. मग कथामध्ये निलिमा बोरवणकर नाव वाचतो आपण. ते पान उलटतो, ती कथा वाचतो आणि प्रत्यक्ष मात्र निलिमा बोरवणकर समोर दिसल्या, की सांगतो, "मी गोष्ट वाचली बरं का तुमची." लोक वाचनालयात जातात. माझा एक रंगभान नावाचा कथासंग्रह घेऊन येतात. ते वाचतात आणि सांगतात, "मी रंगभानमधल्या गोष्टी वाचल्या." आता गोष्टी म्हणजे जिथे ठळकपणे कथा लिहिलेलं आहे, त्याला सुद्धा आपण म्हणजे वाचक सर्रास गोष्ट का म्हणत असतील असा मी जेव्हा विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपल्याला गोष्ट म्हणजे कथा नव्हे, हेच माहिती नाही. गोष्ट आणि कथा या 2 अतिशय वेगळ्या गोष्टी. म्हणजे कशा ते सांगण्यासाठी म्हणजे कथेमध्ये गोष्ट असते का तर असते आणि गोष्टीमध्ये पण गोष्ट असते.
पण लेखनाची जी शैली आहे, ती त्या दोन्हीमध्ये पुष्कळ फरक आहे. आणि कथा स्पर्धेमध्ये जर गोष्ट लिहून कोणी पाठवली, तर मगाशी मी म्हटलं तसं पैठणीची स्पर्धा आहे आणि गढवालची साडी समोर आली, तर आम्ही ती अशी म्हणजे आम्ही म्हणजे मला कळत नाही, पण जी साडीमधली तज्ञ असेल ती त्याला पैठणी म्हणणार नाही, ती बाजूला काढून ठेवेल. की अरे ही तर गढवाल साडी आहे. ही पैठणीच्या स्पर्धेत येऊ शकत नाही. अशी कथा स्पर्धेमध्ये गोष्ट येऊ शकत नाही. मग गोष्ट म्हणजे काय? मी एवढं म्हणते, की गोष्ट वेगळी आणि कथा वेगळी. आपण शिकायला आलोय कथा. आता मला तुम्ही समोर दिसत नाही आहात म्हणून. नाहीतर मी जेव्हा प्रत्यक्ष कथा कार्यशाळा घेते समोरासमोर, तेव्हा मी हमखास हा प्रश्न विचारते, की कोणाला माहिती आहे कथा आणि गोष्ट मधला फरक? तुम्हाला सांगते 50-50 लोक समोर असले ना, त्यातल्या जेमतेम 2 माणसांना माहीत असतं, की गोष्ट आणि कथामध्ये फरक आहे. बहुसंख्य लोक सांगतात, की आम्हाला फरक माहीत नाही. तर त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे. कथा शिकायची आपल्याला त्याआधी गोष्ट म्हणजे काय? आता मी पुन्हा एकदा सांगते, हा भाग सर्वात महत्वाचा आहे. लक्षात घ्या, प्लीज लक्ष द्या. कारण जर तुम्ही 4 दिवसाची कथा कार्यशाळा करून जर मला परत गोष्ट लिहून पाठवलीत, तर मी नक्की रागवेन तुम्हाला, की तुम्ही लक्ष दिलं नाही पहिल्या दिवशी. त्यामुळे लक्ष द्या, गोष्ट म्हणजे काय? हां, तर गोष्ट म्हणजे काय तुम्हाला हसू येईल कारण प्रत्येक माणूस हा गोष्ट ऐकतच मोठा होतो आणि मोठा झाल्यावर आपल्या मुलांना, नातवंडांना गोष्टी सांगितल्याशिवाय आपला दिवस संपत नाही. म्हणजे गोष्ट हा आपल्या आयुष्याचा अगदी अतिशय ठळक महत्वाचा भाग आहे. इतकी वर्ष आपण कधी लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत. मग पुढे आपल्या मुलांना आपण गोष्टी स्वतः रचल्या नाहीत तरी आपण वाचून दाखवलेल्या आहेत. आपल्याला माहीत असलेल्या रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या मुलांना मी आता परत माझ्या नातवंडांना गोष्टी सांगते. म्हणजे गोष्टीचं आपल्या आयुष्यातलं स्थान खूप मोठं आहे. आणि तरीही लोक कथेला गोष्ट समजतात, हा मोठा घोळ आहे. तर गोष्ट म्हणजे काय? तर ते मी सर्वात अगदी सोपी आपल्या सगळ्यांना माहीत असलेली ध्रुव बाळाची गोष्ट सांगते. सांगायची पण गरज नाही. उत्तानपाद नावाचा राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक सुनीती आणि एक सुरुची. आता सुरुची ही आवडती राणी होती. तिच्या मुलाचं नाव उत्तम आणि सुनीती ही नावडती नावडती राणी होती. तिच्या मुलाचं नाव ध्रुव. त्यामुळे म्हणजे उत्तानपाद नावाचा राजा, त्याच्या 2 राण्या, 2 राणींची नावं, त्या राणींच्या मुलांची नावं आणि मग एकदा उत्तानपाद राजांनी आपल्या मुलाला ध्रुव बाळाला मांडीवर घेतलं. तिकडून सुरुची आली. तिला ते आवडलं नाही. तिने त्याला उतरवायला सांगितलं. मग बाळाला खूप वाईट वाटलं. तर त्यांनी तप केलं. आणि तो देवाजवळ देव प्रसन्न झाला तेव्हा त्यांनी देवाजवळ अढळ स्थान मागितलं, की देवा मला कोणीही उतरवू शकणार नाही, अशी एक अढळ जागा मला दे. आणि मग ध्रुव तारा हा उत्तर दिशेचा दिशादर्शक म्हणून मानला जातो. ही झाली ध्रुव बाळाची गोष्ट. आपल्या सगळ्यांना अगदी पाठ असलेली गोष्ट. आता ही गोष्ट म्हणजे काय? आता तुम्हाला लक्षात येईल, की मी गोष्ट जशी तुम्हाला सांगितली तशीच तुम्ही ती लहानपणापासून ऐकताय आणि त्याच क्रमाने तुम्ही ती इतरांना सांगताय. म्हणजे गोष्टीची जी रचना आहे ना, ती अशी सरळसोट आहे. म्हणजे उत्तानपाद नावाचा राजा होता, इथूनच गोष्टीची सुरुवात होते किंवा आपल्या कहाण्यांची सुरुवात आटपाट नगर होतं. हे आटपाट नगर कोणी पाहिलंय? पण आटपाट नगरातच अशा अनेक गोष्टी घडतात. एक आटपाट नगर होतं. म्हणजे काय कोणास ठाऊक. तिथे एक ब्राह्मण राहत होता. ही जी अशी रचना असते, की ज्याच्यामध्ये जसं घडतं ना, तसंच्या तसं त्या क्रमाने, कालानुक्रमाने सांगितलेलं असतं. सगळ्यात पहिलं काय तर राजा होता. दुसरं काय की त्याला 2 राण्या होत्या. मग त्या 2 राण्यांना 2 मुलं होती. हां, म्हणजे ही जी ह्या ज्या हे जे क्रम आहे,
ज्या गोष्टीची सुरुवात कुणीतरी ध्रुव बाळाला अपमान झाला म्हणून त्यांनी अ, उपासना केली आणि मग देव प्रसिद्ध झाला. देव प्रसन्न झाला आणि त्याला जागा मिळाली, अढळ स्थान मिळालं. कारण कारण त्याची आई नावडती होती का कोणाची? तर उत्तानपाद राजाची. मग असं आपण कधीतरी गोष्ट ऐकतो का? नाही. गोष्ट ही नेहमी जशी घडते, ज्या कालानुक्रमे घडते, तशीच सांगितली जाते आणि हीच गोष्टीच्या रचनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुनीती काळी होती, सुरुची गोरी होती, एक 5 फूट 2 इंच होती, एक 5 फूट 10 इंच होती. आपल्याला काही माहिती नाहीये. एवढंच काय, उत्तमचं वय किती होतं आणि ध्रुवपाळ जेव्हा मांडीत बसला तेव्हा केवढा होता? 2.5 वर्षाचा होता का 4.5 वर्षाचा होता आणि मग 2.5 वर्षाचा असेल तर त्याला तप करायला कसं जमलं? हे असले प्रश्न आपण विचारतच नाही. किंबहुना आपल्या मनातही ते येऊ नयेत, अशीच गोष्टीची रचना असते आणि त्या ठामपणे आपल्याला त्याच्यामध्ये किंचितही धुसरता नसते. किंचितही वाचकाला किंवा गोष्ट ऐकणाऱ्याला विचार करण्याची मुभा दिलेली नसते. ह्यामध्ये गोष्टीमध्ये जे काही घडतं ते थेट तसंच्या तसं जेव्हा घडलं तसं सांगितलेलं असतं. त्याच्या 2 राण्या होत्या. एकीचं नाव हे, एकीचं नाव ते. याच्या हिच्या मुलाचं नाव हे, त्याच्या मुलाचं नाव ते. झालं धाड, धाड, धाड एक 10 वाक्यामध्ये ती गोष्ट संपते. फार फार तर 20 शब्दात, 20 वाक्यात, फार फार तर 2 पानात. पण गोष्टीची रचना ही अशीच असते, की सुरुवात पासून शेवटापर्यंत फक्त प्रसंग सांगितलेले असतात. त्या प्रसंगांमुळे म्हणजे ही का आवडती होती, ती का नावडती होती? मग नावडती असूनही तिला मुलगा कसा झाला? तर असे प्रश्न गोष्टीमध्ये विचारणं अपेक्षितच नसतं आणि गोष्ट ज्यांनी कोणी रचली, त्यांना पण त्याच्यात महत्त्वच वाटलेलं नाहीये. त्यांना ते सांगायचंच नाहीये. त्यांना हे सांगायचंय, की जर तुम्ही तप केलत, मनोभावे काही मागितलत, तर तुम्हाला देव ते देतो. म्हणजे गोष्टीमध्ये नेहमी आपल्याला एक मोराल ऑफ द स्टोरी, एक सार सांगितलेलं असतं. त्याच्यातून आपल्याला काय निष्पन्न होतं, ते सांगितलेलं असतं आणि ते सांगण्यासाठी आधीचे घटना प्रसंग ओळींनी सांगितलेले असतात. तर मला असं वाटतं तुम्ही कुठलीही गोष्ट डोळ्यासमोर आणा. मी अगदी लहान मुलांची ती आपण नेहमी सांगतो, की एक कोल्हा होता आणि एक करकोचा होता. कोल्हा लबाड होता. त्यांनी त्याला करकोच्याला खीर खायला बोलवलं आणि ते सपाट ताटलीमध्ये खीर वाढली. मग करकोच्याने दुसऱ्या दिवशी कोल्ह्याला बोलवलं आणि उंच ग्लासमध्ये खीर दिली. म्हणजे तुम्ही लहानपणी ऐकलेली कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट, तुम्ही तुमच्या मुलांना, नातवंडांना सांगितलेली कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट, मी माझ्या लहानपणी ऐकलेली, माझ्या आईने लहानपणी ऐकलेली कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट ही तशाच क्रमाने सांगितलेली असते. त्यामध्ये कुठलाही फरक होत नाही. बरोबर? तर म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट सत्यनारायणाची कहाणी असेल, तुम्ही डोळ्यापुढे आणा एखादी गोष्ट. आपण आता समोरासमोर नाही आहोत. नाहीतर मी तुम्हाला विचारलं असतं, की आठवतेय का तुम्हाला एखादी गोष्ट? आणि तुम्ही जी गोष्ट सांगाल, रामाची चंद्र दाखवायची गोष्ट असेल, लहानपणी राम रडला, चांदोबाबा हवा म्हणाला. मग त्याला एक पाण्याचं परातीत पाणी भरलं आणि त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवलं. आणि मग तो रडणारा राम शांत झाला. त्याला वाटलं की चंद्र आपल्या हातात आला. ही गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, यासारख्या असंख्य आपलं आपलं अ, साहित्य इतकं समृद्ध आहे. असंख्य गोष्टी, असंख्य म्हणजे लाखो गोष्टी आपल्याकडे बालसाहित्यात या आहेत आणि ज्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. या सगळ्या गोष्टींची रचना बघा.
पहिल्यांदी कसं सांगतात, मग तीच त्याच्याच घटना सांगितल्या असतात आणि शेवट आहे तो आपल्याला त्याच्यातून सार काय मिळतं, खोटं कधी बोलू नये किंवा फसवणूक कधी करू नये किंवा खरं बोललं तर त्याला कुऱ्हाडीचा तो एकाची काय लाकूड तोड्याची कुऱ्हाड पडते आणि मग ते पहिली येते सोन्याची, ही नाही माझी, मग चांदीची, ही नाही माझी, मग तिसरी लाकडाची, हां, ही माझी. मग देव प्रसन्न होतो आणि तिन्ही कुऱ्हाडी देतो. त्याच्यामधनं आपल्याला काय बोध होतो? तर प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळतं. पण प्रत्येक वेळेला ह्याच 3 क्रमाने आपल्याला सांगितलं जातं. आधी आपल्याला असं नाही सांगितलं जात, की प्रामाणिकपणाचं बक्षीस कसं मिळतं ते बघा हां आता आणि मग असं नाही सांगितलं जात. त्यामुळे गोष्टीची रचना ही अतिशय महत्वाची आहे. कारण गोष्टीची रचना जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसेल, तेव्हा कथा ही यापेक्षा वेगळी आहे. कथेचा घाट हा यापेक्षा एकदम वेगळा असायला हवा. आपण जर कथा म्हणजे विषय हाच असेल, लाकूड तोड्याचाच विषय असेल, हीच गोष्ट तुम्हाला कथेमध्ये सांगायची असेल, तर त्याची मांडणी ही अतिशय वेगळी जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा ती कथा होईल. जर तुम्ही या मांडणीतनं सांगितली, की एक गरीब लाकूडतोड्या होता. तो एकदा जंगलात गेला. त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. त्याला तर घरी सामान घेऊन जायचं होतं. तो रडत बसला. मग एक देव आला. मग असंच जर तुम्ही सांगितली, तर ती गोष्ट होते. आणि ह्याच पद्धतीची कथा, की एक लाकूडतोड्या त्याला अशा-अशा 3 म्हणजे त्याच्यावरनं अनेक विनोद आले. की त्याची बायको पडली, मग एक आली वरती हेमा मालिनी, मग आली माधुरी दीक्षित, मग आली हे विनोद पण आले. आपण आपल्या तरुणपणामध्ये विनोद सुद्धा त्याच्यावरचे, त्या कथेवरचे वाचले. विनोदी म्हणजे त्याची विडंबन केलेले सुद्धा आपण ते अ, ऐकलंय. पण तरी सुद्धा त्याची रचना तशीच आहे. त्यामुळे गोष्टीची रचना जेव्हा तुम्ही लक्षात घ्यायला हवी, तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कथा वेगळी आहे आणि ती वेगळी कशी, हे मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे. आधी हे सर्वात महत्वाचं आहे, की गोष्ट म्हणजे काय आहे आणि अ, ही उदाहरणं अशासाठी इतकी दिली गोष्टींची, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला जरी माहीत असल्या, तरी गोष्ट ही कशी सांगितली जाते किंवा अशी लिहिली जाते, हे कळावं म्हणून मी त्यातले ओळीनी घटनाक्रम जे आहेत, ते मी मुद्दाम सांगितले, की असे जेव्हा ओळींनी कालानुक्रमे रचना केलेली असते आणि त्यातून एखादा बोध देण्याचा प्रयत्न कथेमधून बोध दिला जात नाही. बोध हा वाचकांनी स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या कल्पनाशक्तीने जर त्याला मिळाला, प्रत्येकाला वेगळा मिळेल. म्हणजे आता कालचंच तुम्हाला सांगते अ, मराठी परिषदेचंच एक मुलांसाठीच एक मामाच्या गावाला जाऊया म्हणून शिबिर चालू होतं. आजच संपलं. 2 शिबिरं झाली 10-10 दिवसाची कोकणातल्या मालदोली ह्या गावी. त्या दोन्ही शिबिरामध्ये मी लेखक म्हणून मुलांना भेटायला गेले होते. पहिल्या बॅचमध्ये 50 मुलं होती, दुसऱ्या बॅचमध्ये 40 मुलं होती. तर मी दोन्ही शिबिरांमध्ये मुलांना विचारलं, की "तुम्हाला शिबिरामध्ये येऊन काय मिळालं बरं?" काय तुम्हाला गंमत आली? काय तुम्हाला वेगळं वाटलं ते सांगा. मग मुलांनी सांगितलं वेगळं-वेगळं. प्रत्येकाने वेगळं सांगितलं. कोणी सांगितलं धमाल केली. आम्ही काय झाडावर चढलो. इथे काय टीचर नव्हत्या. इथे काय आई-बाबा लक्ष ठेवायला नव्हते. आम्ही रात्री गप्पा मारल्या. आम्ही आकाश बघितलं. किल्ला बनवला. जे काही सांगितलं. पण एका मुलाचं उत्तर मला अतिशय आवडलं. तो मुलगा म्हणाला, ताई एक मज्जा वाटली मला. इथे मला किती प्रकारची मराठी ऐकायला मिळाली. तर म्हटलं म्हणजे काय? तर त्यांनी त्या एका मुलाकडे, "तो बघा तो प्रथम दादा आहे ना, तो बघ कसा बोलतो." तर मग मी त्याला विचारलं, "काहून राहिली, म्हणून राहिली?" असं म्हटलं, "तू कुठलास रे?" तर म्हणाला, "मी परभणीचा आहे." हां. मग म्हणाला एक जण, "तो कसा बोलतो बघा, करायला आहे, बोलायला आहे." म्हटलं, "तू सांगलीचा आहेस का रे?" तर ती 2 मुलं सांगलीची होती. काही कोकणातलीच होती. ती मुलं वेगळी बोलत होती. तर ह्या एवढ्याशा 10 वर्षाच्या मुलानी कल्याणचा होता तो मुलगा. तो म्हणाला, की "मला ह्या सगळ्या
मराठीच बोलतात सगळी मुलं, पण सगळ्यांमधली मराठी वेगळी वेगळी आहे आणि ती मला ऐकायला मिळाली म्हणून मला मज्जा वाटली म्हणे. मला खूप म्हणजे आपलीच मराठी मी म्हणजे त्याला बरोबर आहे तो कल्याणमध्येच असेल, तेव्हा त्याच्या मुंबईकर मराठीच तो ऐकत असेल. पण अशा शिबिरात येऊन त्याला अक्षरशः सगळीकडचे नागपूर सगळीकडची मुलं होती. त्या मुलांमधली वेगळी-वेगळी मराठी त्याला ऐकायला मिळाली. हे त्याचं निरीक्षण किती सुंदर आहे. वेगळं आहे. तर असं हे जे वेगळेपण असतं, की आता प्रत्येक मुलाने आपल्याला जे हवं ते घेतलं त्या शिबिरातनं. कुणी त्यातली मजा मिळवली, कुणी काय शिस्त नाहीये हे मिळवलं. तर तसं कथेमधून तुम्ही काय मिळवायचंय, ते प्रत्येकाच्या आकलन शक्तीनुसार, प्रत्येकाच्या विचारशैलीनुसार प्रत्येक जण त्या कथेमधून वेगळं घेईल. ही जी शक्ती आहे, ही कथेच्या लेखनामध्ये आहे. ती गोष्टीमध्ये नाही. गोष्ट तुम्हाला सांगतेच, की खरं बोललं तर हे मिळतं. प्रामाणिक राहिलात तर तुम्हाला 3 कुऱ्हाडी मिळतात. तुम्हाला तुम्ही देवाची भक्ती केली तर तुम्हाला अढळ स्थान मिळतं. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त हा बोध मिळत नाही, की एका राजाने 2 राण्या करू नयेत एक असताना. हा बोध देण्यासाठी ध्रुव बाळाची गोष्ट नाहीये. पण एखाद्या कथेतून एक वाचक वेगळं काहीतरी त्याला गवसेल, दुसऱ्या वाचकाला वेगळं काहीतरी गवसेल. ही कथा लेखनाची गंमत आहे आणि ती आपल्याला यायला हवी. ती आत्मसात करता यायला हवी आणि त्यासाठी कथेचा फॉर्म सर्वात महत्वाचा आहे. गोष्ट तीच असते. म्हणजे कथा कथेमध्ये जी गोष्ट असते त्याला म्हणतात कथाबीज. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गोष्टीमध्ये गोष्ट असते, कथेमध्ये सुद्धा गोष्ट असते, पण गोष्ट सांगायची शैली ही अतिशय वेगळी असते आणि ती वेगळी कशी असते, ते आता आपण उद्यापासनं बघणार आहोत. आणि म्हणून मी गोष्ट इतक्या वेळा म्हणायचं कारण हे, की आपल्याला काय करायचं नाही आहे, ते आपल्या मनात इतकं घट्ट बसलं पाहिजे, की आपल्या हातून ती चूक व्हायलाच नको. की ही जी उत्तानपाद नावाचा राजा होता पासून आता ध्रुव बाळाला अढळ स्थान मिळालं, ही जी रचना ओळीने आहे, ती रचना आपण कथेमध्ये करायची नाही. कथेमध्ये सुद्धा सुरुवात असते, कथेमध्ये सुद्धा शेवट असतो. पण ही जी ओळीने रचना आहे, 1, 2, 3, 4 टप्प्यांची, ती रचना कथेमध्ये करायची नाही. हे नक्की करण्यासाठी आपल्याला गोष्ट म्हणजे काय, त्याचे टप्पे काय, त्याच्या पायऱ्या आपल्याला पूर्णपणे कळायला पाहिजेत. ह्यानंतरच आपण कथेचा सांगाडा, कथेची इमारत किंवा कथेचं एक सौंदर्य आपण आपल्याला समजेल. गोष्टीमध्ये सौंदर्य नाहीये का? तर आहे. पण त्याची एक शैलीच वेगळी आहे. त्याचा उद्देश वेगळा आहे. ते काहीतरी सांगायचंय, कथन आहे आणि अं, ते आपण निमूटपणे ऐकून घ्यायचंय. पण कथेमध्ये प्रश्न वाचकाला अनेक प्रश्न स्वतःचे स्वतः वाचताना पडू शकतात आणि स्वतःचा स्वतः वाचक त्याचं चित्र पण उभं करू शकतं. ही जी बिटवीन द लाईन्स वाचकाला अ, मोकळीक द्यायची जी कला आहे, ती कथालेखकाला जमली पाहिजे. कथालेखकाने उत्तानपाद राजापासून सगळं सांगायची गरज नाहीये. जिथे कथा संपते, तिथे अनेकदा असं होतं, की तिथून नव्या कथेला जन्म होतो. त्याला अढळ स्थान मिळालं इथपर्यंत कथाकारांनी सांगायचीच गरज नाहीये. त्या शेवटापासून अनेक नव्या सुरुवातींचे अंकुर फुटू शकतात. नवे ते फुटायला हवेत. कारण कथा हा फक्त 2 टोकांचा, 2 बिंदूंमधला प्रवास. तो जन्म ते मृत्यू हा प्रवास नाही. मागच्या एका कार्यशाळेमध्ये मला एकाने विचारलं, कथा हा 2 बिंदूंमधला प्रवास असेल, तर जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधला प्रवास आहे का? तर मी म्हटलं, तो जन्म आणि मृत्यू हा प्रवास तुम्हाला दाखवायचा असेल, तर त्याची एक महाकादंबरी होईल. कथा म्हणजे
2 बिंदूच, पण ते कुठले असू शकतात, हे सगळं आता आजचा वेळ संपत आलाय. आजच्या भागातले काही प्रश्न असतील, तर आत्ता विचारा. बाकीचं आपण उद्या सुरू करू. तर मुख्य हे लक्षात घ्यायचं, की कथेमध्ये गोष्ट आहे, पण गोष्ट म्हणजे कथा नाही. कथा आणि गोष्ट ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इथे आपण आज थांबू. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा आणि मग आपण उद्याच्या भागामध्ये प्रत्यक्ष कथा म्हणजे काय त्याला सुरुवात करू. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया आपण रेज हँड करायचा आहे आणि प्रश्न हा थोडक्यात आणि थेट विचारला पाहिजे, जेणेकरून मार्गदर्शन आपल्याला त्यावर भरपूर मिळेल. तुमचा व्हिडिओ सुरू करून विचारा. हो. त्यानंतर कल्याणीजी आपण आपला ऑडिओ व्हिडिओ सुरू करा. बोला. हा मॅम, मला हे विचारायचं होतं की अरेबियन नाईट्स जी गौरी देशपांडेंनी ट्रान्सलेशन केलेले आहेत ना, तर त्या गोष्टी म्हणाव्या लागतील ना त्यांना, त्या कथा नाही म्हणता येणार ना? बापरे! मला आता मी किती वर्षापूर्वी वाचलंय मला नाही आठवत आहे हो. आणि मला हे पण विचारायचं होतं की बोध कथा आपण म्हणतो, मग त्याच्यातूनही तर आपल्याला बोध मिळतो, मग त्यांना आपण कथा म्हणायचं की गोष्ट? नाही, गोष्टच म्हणायची. म्हणतो कथा, पण असतात त्या गोष्टी. अच्छा. आणि आता समजा आपण गोष्टीचं रूपांतर कथेत आणि कथेचं रूपांतर गोष्टीत असं करू शकतो का? करू शकतो. ते मी उद्या सांगते ना. अच्छा, ठीक आहे मॅम. कथेचं रूपांतर गोष्टीमध्ये पण होऊ शकतं आणि गोष्टीचं रूपांतर कथेत पण नक्कीच होऊ शकतं. म्हणजे मला असं कळलंय की गोष्ट म्हणजे एखादं घटना घडून गेलेली आहे आधी, आणि तीच आपण पास्ट टेन्स मध्ये एकच व्यक्ती त्याबद्दल सांगते सगळ्या कॅरेक्टर बद्दल, आणि कथा म्हणजे ते ऍक्च्युली कॅरेक्टर्स डायलॉग करतात आणि सुरू आहे सध्या ती घटना, असं असं आहे का? नाही, नाही, आत्ता सुरू व्हायचा प्रश्न आहे. कथा सुद्धा घडून गेलेल्या घटनेबद्दलच असते. कारण की अच्छा. तुम्ही असं आत्ता चालू आहे, हे काही नाटक नाहीये ना, की असं रंगमंचावर काहीतरी चाललंय आणि समोरचा त्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे. असं नाहीये आणि ते सुद्धा जेव्हा संपतं तेव्हा ते नाटक संपतं असं नाही. आपण काही प्रश्न आणि काही उत्तरं आणि आपले विचार घेऊनच घरी जात असतो. म्हणजे ते नाटक सुद्धा आपल्या मनात आपल्या बरोबरच घरी जातं. तर कथा हम्म. सुद्धा तशीच आपल्या मनामध्ये राहायला पाहिजे. तर हे अच्छा, जे तुम्ही म्हणताय ते नाही. तुम्हाला मी कथा अजून सांगितलेलीच नाहीये. त्यामुळे कथेबद्दल आपण उद्यापासून सुरू करूया. ठीक आहे मॅम, कथा थँक्यू. म्हणजे काय? संदेश जी, आपला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सुरू करायचा आहे. बोला. व्हिडिओ चालू होत नाहीये. व्हिडिओ चालू होत नाहीये. बरं, ठीक आहे. तुम्ही एक मिनिट. नुसतं ऑडिओ सुरू करून बोला. हा, आता करा. हा. हो, बोला. नमस्कार मॅडम, संदेश दळी बोलते, संदेश एकनाथ दळी. नमस्कार. हो, बोला, बोला. गोष्ट किंवा कथा लिहिताना ती म्हणजे वाचन आणि कथन याला अनुरूप बनवण्यासाठी अशी करणं असं गरजेचं असतं. काय अनुरूप बनवण्यासाठी? म्हणजे मला कळला नाही प्रश्न. ओके, कथाकथन असतं, बरोबर आहे ना? आ? कथाकथन असतं, बरोबर ना? कथा कथा कथन. हा. ना, काही कथा असतात त्या कथनासाठी खास केल्या जातात. हा, तर बरोबर. असं चुकीचं आहे का? हो, हो. म्हणजे कसं आहे, की आता जेव्हा कथेमध्ये मनोविश्लेषण असतं, मनातले चढ-उतार लिहिलेले असतात, की तिला हम्म. असं वाटलं, तिला तसं वाटलं, तिने हा विचार केला, तिने तो विचार केला. तर हे जेव्हा सगळं कथनामध्ये जर सांगितलं, तर ते कंटाळवाणं होतं आणि अ, तो जो काय म्हणूयात आपण मनोविश्लेषणाचा भाग असतो, तो जर खूप मोठा असला, हम्म. तर ती कथा कथनासाठी सांगताना त्याचा अ, तेवढा परिणाम होत नाही. आणि म्हणून कथा कथनाच्या ज्या कथा असतात त्या जास्ती करून घटना प्रसंगांना अ,
बांधलेले असतात. म्हणजे पटापटा आपल्याला जसं सांगितलं हे झालं, मग ह्याच्यामुळे ते झालं, त्याच्यामुळे ते झालं, तर समोरचा प्रेक्षक त्यामध्ये गुंतून जातो. आणि तुम्ही जेव्हा एकांतात पुस्तक उघडून वाचता कथा, तेव्हा तुम्ही त्यामध्ये रमू शकता. पण समोरचा माणूस तुम्हाला जर असं सांगत राहिला, की मग तर तिने असं केलं, ती खिडकीतून बाहेर बघितलं, बाहेर बघताना तिला तो निळा रंग दिसला, मग त्या निळ्या रंगावरून तिला तो त्याचा निळा शर्ट आठवला. हे सगळं खूप कंटाळवाणं होईल ना. म्हणून कथाकथनाच्या कथा वेगळ्या साधारणतः असतात आणि लेखनाच्या कथांची शैली थोडी वेगळी असते. प्रत्येक कथा ही कथाकथनायोग्य असेलच असं नाही. मग गोष्ट ही लहान मुलांसाठी, कथा ही मोठ्या माणसासाठी, असं काही आहे का की लहान मुलांसाठी सुद्धा कथा असं हे होऊ शकतं? लहान मुलांसाठी सुद्धा कथा असू शकतात. मग त्यांना रटाळ वगैरे असं म्हणजे होत नाही कथा का? हा ते फॉर्म आहे. काय? लहान मुलांना ते रटाळ असं होत नाही का, असं विचारतो. म्हणजे अहो, गोष्ट मोठ्यांना तरी कथा थोडी रटाळ होते. कथा म्हणजे रटाळ आणि गोष्ट म्हणजे इंटरेस्टिंग असं नाहीये. असं नाहीये कथा का? हा अच्छा वेगळा फॉर्म आहे असं मी सांगतेय. अच्छा अच्छा, हा हा, ओके. म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा कथा होऊ शकतात होऊ आणि मोठ्या. शकतात आणि हो, हो. अगदी. हो. ओके बरोबर. ओके, थँक्यू, धन्यवाद. अश्विनीजी, आपण आपला ऑडिओ ऍक्च्युली व्हिडिओ सुरू करा. ओके. हॅलो, माझा प्रश्न हा, असा बोला होता बोला, की येतो आवाज. पु ल देशपांड्यांचे म्हैस वगैरे जे आपण कथा बघितलं तर ते एक अनुभव लेखनच्या अंतर्गतच येतं ना? मग तो ते वेगळं परफॉर्मन्सच्या कसं? कथा झाल्या त्या. ते परफॉर्मन्स आहे सगळा. ते तुम्ही म्हणजे वाचायला सुद्धा आहे. पण आता तेच मी म्हटलं, की पु. ल. देशपांडे हे काही कथाकार नाहीयेत. कथाकार म्हणून तुम्ही दिबा मोकाशी असतील, विद्याधर पुंडलिक असतील, आशा बगे असतील, सानिया असेल, गौरी देशपांडे असतील, हे सगळे कथा लेखक आहेत. पु. ल. देशपांडे यांचं व्यक्तिचित्रण असतं, त्यांचं प्रसंगनिष्ठ विनोदी लेखन असतं. बटाट्याची चाळ सारखं काही लेखन असतं, ज्याला तुम्ही असं एखाद्या घाटामध्ये बांधणं अवघड आहे. आता व्यक्ती आणि वल्ली आहे हे तर व्यक्तिचित्रणात्मक लेख आहेत त्यांचे. त्यामुळे म्हैस हे नेमकं काय आहे? आता असे प्रश्न नका कृपया विचारू, की हे म्हणजे काय आहे, ते म्हणजे काय आहे. आता असं तर प्रत्येकाचा घाट वेगळा असतो आणि ह्या क्षणी सांगताना मला आता नेमकं म्हैस म्हणजे काय आहे, हे असं एकदम रिकलेक्ट होऊन सांगणं नाही शक्य. आता म्हैस आपण इतक्या वेळा वाचलंय आणि कॅसेट ऐकली आहे. पण तरीही आता ती हे नेमकं मी आता नाही सांगू शकत. तुम्ही त्यापेक्षा या कथाकारांची जी मी नावं सांगितली, तर हे सगळे कथा लेखक आहेत. पु. ल. देशपांड्यांना कधीच कथा लेखक कोणीच म्हणत नाही. सुप्रिया नाईक, आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ सुरू करायचा आहे. सुप्रियाजी, आपण बोला. सुप्रियाजी, हा बोला. आपला आवाज येत नाहीये. हेडफोन काढून बोला, आपण आवाज येत नाहीये. आता येतोय? हो हो, बोला. येतोय. हा, मला असं विचारायचं मॅडम आहेत ना? हो, आहेत. हा, हो, आहेत तर आहेत. असं विचारायचं होतं की कथा ही काल्पनिक आणि गोष्ट ही पण काल्पनिक असू शकते, बरोबर आहे? त्याच्याबरोबर हो. सत्यकथा आणि काल्पनिक सत्य गोष्ट असंही असू शकतं ना? त्यांचं बीज मला म्हणायचं, कथेचं किंवा गोष्टीचं बीज हे काल्पनिक तसं सत्य दोन्ही असू शकतात ना? कथा ही कधीही काल्पनिकाचा आधार घेऊन सत्य सांगितलेलं पण असू शकतं.
तुम्ही जसं घडलंय तसं जर सांगितलं तर कधी कधी असं होतं की सत्य हे कल्पनेपेक्षा म्हणजे वास्तव हे कल्पनेपेक्षा भीषण असतं. कधी कधी ते खरं पण वाटत नाही. म्हणजे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे आमच्याच ओळखीचा एक जण आहे, त्याच्या आत्ताच तो नुकता गेला. त्याच्या आयुष्यामध्ये एवढे अ, विचित्र रोलर कोस्टर घटना घडल्या, की जर मी ते कथेमध्येच लिहिलं ना, तर ती खोटी वाटेल कथा. इतकं त्याचं प्रत्यक्ष आयुष्यामध्ये घडलं. बायकोला कॅन्सर पण झाला, बिझनेसमध्ये पण बुडला, ह्याला पण आजारपण आलं, आई पण अशी गेली, मुलगा पण नापास झाला, मुलीला पण काहीतरी म्हणजे असं ओळीने एवढ्या दुःखद घटना गेल्या 8-10 वर्षामध्ये पाठोपाठ घडल्या, की हे जर आपण एखाद्या कथेत सांगितलं, तर आपण काय म्हणू, "असं असतं काय राव, काहीतरी बोलतात." म्हणजे म्हणून कधीही कुठलीही सत्य घटना ही तशीच्या तशी लिहायची नसते. सत्यावरून प्रेरणा घेऊन इतर म्हणजे सगळी सत्यच असतात. काहीच खोटं नाहीये. आपल्यापर्यंत काय हवेतून जंतू यावेत असं बीज सुचत नाही. आपण कोणाचं तरी काहीतरी बघितलेलं असतं. पण एकाचं बघितलंय म्हणजे पाटलांच्या आयुष्यातली काय मुलाची गोष्ट असेल, ती कुलकर्ण्यांच्या फॅमिलीमधल्या घरामध्ये घडते आणि ती लेखक त्याच्या कोकणातल्या वातावरणामध्ये नेऊन फुलवतो. असं जेव्हा घडतं ना, तेव्हा ती कथा किंवा कादंबरी किंवा नाटक हे सिद्ध होतं. असं एका ठराविक घटनेवरनं तसंच्या तसं उचललं आणि लिहिलं, तर ते कधीच तितकं नाही, जसंच्या तसं नाही. चांगलं होत मला नाही. म्हणायचं होतं फक्त त्याला बेस असू शकतो सत्याचा किंवा असू काल्पनिकही शकतो असू की. शकतो. असतोच. प्रत्येकच लेखनाला कुठेतरी काहीतरी कुणाचं तरी पाहिलेलंच येतं. हेच विचारायचं. थँक यू. झाले का प्रश्न संपले? लास्ट घेणार आहोत. पंकजजी आपण बोला. अशोकजी, आपल्याकडे वेळ नाहीये, पटकन बोलायचं. ऑडिओ हा आणि सर, माझा प्रश्न असा आहे, मॅडमची कथा लेखनाची सुरुवात कशी झाली? मॅडम, आपली कथा लेखनाची सुरुवात कशी झाली? कशी झाली म्हणजे मी जेव्हा रशियन शिकत होते, म्हणजे मी माझ्या पहिल्या ग्रॅज्युएशन नंतर 20 वर्षांनी वयाच्या 40च्या टप्प्यावर रशियन भाषा शिकले. तेव्हा एक धडा वाचत असताना मला असं वाटलं, की अरे रशिया कुठे, त्यांची जीवनशैली किती वेगळी, समाज रचना किती वेगळी, तिकडे कम्युनिझम, आपल्याकडे कुटुंब व्यवस्था वेगळी. पण शेवटी बाईची जी काय बाई जशी जगते, बाईच्या जगण्यातली सुख-दुःख, आनंद, तिचं कुटुंबामध्ये असलेलं स्थान शेवटी कुठेही जा, सारखंच असतं. तिथेही तिच्याकडनं त्याच कुटुंबाकडनं अपेक्षा केल्या जातात आणि त्याच भारतात केल्या जातात वर्षानुवर्ष. माझ्या आईवरती पण त्याच केल्या गेल्या तिच्या कुटुंबाकडून आणि माझ्यावरही आज त्याच आहेत. असा काहीतरी विचार करत असताना मला अचानक एक कथा सुचली आणि अशा पद्धतीने माझं लेखनाचं हे 25वं वर्ष आहे. 99 साली मी पहिली कथा थँक्यू मॅडम. लिहिली आणि थँक्यू मॅडम. धनंजय शिर्के. हा हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. कथेमधले जे संवाद आहेत ते सगळे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अख्ख्या कथेतले असायला पाहिजेत की ऍक्टिव्ह सांगणार व्हॉइस आहे, मध्ये असायला पाहिजे? सांगणार अच्छा, आहे. उद्या, की परवा, मिक्स पण असू तेरवामध्ये शकतात. हां, हे बरं सगळं बरं. सांगणार. ओके. आणि संवादाला कथा, वेळ आहे अजून. बरं बरं, आणि कथा किती पारदर्शी असावी? पारदर्शी म्हणजे कुठल्या अर्थाने? पारदर्शी आपण एखादं कॅरेक्टर समोर ठेवून आपण जर त्याच्या भोवती काही गुंफलं हां. तर ते त्यामध्ये आपण अडचणीत येऊ शकणार नाही का? जसं बेहरेनवर बेहरेनी एक लिहिलं होतं यांना डोळ्यासमोर ठेवून, आचार्य अत्रेंना, आणि त्याच्यावरनं बराच गदारोळ झाला होता.
नाही तेव्हा ते असं तर होतं म्हणजे अनंत यादवांची एक कलेचं कातडं नावाची कादंबरी होती तर ती अशीच कोणावर तरी व्यंकटेश माडगुळकरांवर आहे असा गदारोळ झाला होता म्हणजे असं तर होतं म्हणजे होऊ शकतं पण तुम्ही म्हणून असं अगदी कुठल्याच लेखकाने असं एकाला समोर ठेवून तसंच्या तसं लेखन कधीच करू नये मी मगाशी तेच सांगितलं की पाटलांच्या घरातलं म्हणजे बीज आहे आणि ते कुलकर्ण्यांच्या घरामधलं व्यक्तिरेखा आहेत असं करूनच तुम्ही ते कथा काल्पनिक आणि प्रत्यक्ष यांचं ताळमेळ शोधत शोधतच पुढे जायचं असतं म्हणजे कुठलाही एकावरती थेट कधीच लिहायचं नाही धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेची मर्यादा आपल्या कार्यशाळेला असल्याने आपण आता इथे प्रश्न थांबवत आहोत. भरपूर जणांना प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपण आपल्या ग्रुपवरती एक गुगल फॉर्म शेअर करून त्यामध्ये एकत्रित करणार आहोत त्याच्यामुळे बाकीच्यांना ज्यांना कोणा काही प्रश्न असेल तर त्या गुगल फॉर्मवर आपण आपला प्रश्न सबमिट करायचा आहे आणि तो उद्याच्या शाळेत त्यावर मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे आजच्या सत्राला आपण इथे पूर्णविराम देऊया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये याच वेळेमध्ये तोपर्यंत आपल्याला धन्यवाद धन्यवाद